हे चिदान देगा देवा सुरुवातीलाच एकदा आमच्या सगळ्या स्वरगंधर्व आमचे ताल महर्षी आणि आमचे टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे आणि सुरुवातीलाच एकदा सगळ्यांनी दोन्ही हात उंच करायचे. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबारा आहे आणि तो अभेद्य कळस जो आहे त्याचा जो खांब आहे ते म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहे. आणि आज खऱ्या अर्थाने या धर्म मंडपाचे खांब ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत ते आमचे सगळे खऱ्या अर्थाने इथे उभे असणारे ना या सगळ्यांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुके घालावी आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल
नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू कथा मन मन पांडुरंगा करू कथा मन मन पांडुरंगा करू कथा मन मन पांडुरंगा करू कथा मन पांडुरंगा करू पांडुरंगा करू कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल हेच हॅलो हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला मागणी या प्रकरणातील अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी खऱ्या अर्थानं गेल्या किती वर्षापासूनची आपली परंपरा म्हणजे पहिलंच वर्ष आहे आणि तसं 50 वर्षांचा हा सगळा भक्तीचा प्रवास आहे म्हणजे सुरुवातीलाच एकदा जोरदार कडावून टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजे कारण अखंड असणारी ही 50 वर्षांची परंपरा आणि त्यातही खऱ्या अर्थानं आध्यात्मिक विचारांचं लागलेलं हे नवीन रोपटं म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथं बसलेल्या 3 पिढ्यांचा संगम या सोहळ्यासाठी दाटलेला आहे कारण ही जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत मिसळलेले आहेत ही जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात जी तरुणाई उपस्थित आहे आज त्यांच्या खांद्यावरती वारकरी संप्रदायाचा सप्ताहरूपी अमृत कलश म्हणजे खऱ्या अर्थानं ही परंपरेचा ध्वज त्यांच्या पाठीवर आहे आणि तरुणाई तेव्हाच पुढे जाते जेव्हा ज्येष्ठांचा त्यांच्या पाठीवर हात असतो खऱ्या अर्थानं आमच्या तरुणाईसाठी सुद्धा एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज
माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला एक वाक्य तुम्हाला सांगून जातो आणि इथं बसलेल्या वयस्करांना एक विनंती करून जातो. जीवनातला सगळ्यात सफल परमार्थ तुमच्या जीवनातला जर कोणता असेल तर तुमच्या उतार वयात तुम्हाला विचारला जाणारा एकच प्रश्न आहे, ते म्हणजे तुमचे लेकरं काय करतात. तेव्हा लेकरं जेव्हा सप्ताच्या रूपाने पुढे येत असतात तेव्हा तुमच्याही जीवनाला परिपूर्णता लाभल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हालाही एक वाक्य या सप्ताहाच्या निमित्तानं सांगून जातो. तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे. तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल आणि तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर जन्म त्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं. पण तुम्ही गावातल्या चौकात उभे असाल, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक नम्रतेने तुमच्या जवळ येऊन जर तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणत असतील, नमस्कार करत असतील, तर पारावर बसलेल्या जन्मदात्या बापाची मान ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा लेकरं सप्ताच्या रूपाने पुढे येतात तेव्हा नक्कीच ते खऱ्या अर्थानं संस्कारांनाही परिपूर्ण होत असतात. म्हणून ग्रामस्थांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या मुखामधून आपण खऱ्या अर्थानं अमृतमय वाणीमधून शिवकथा या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिली तर ग्रहण केली, आज समाप्ती झाली, त्या आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायणी सौ शारदाताई मापारी अंबड, खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे कथेचे जे यजमान होते गजानन दादा सुंदरराव ढेरे पाटील, एकदा जोरदार कडवून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे लक्षात घ्या महाराज, या जगाच्या पाठीवर कदाचित प्रत्येक गोष्ट उसनी मिळेल, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे आणि तिसरं व्यक्तिमत्व बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे, दादांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीने बोलेल महाराज, वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात कोण करत असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्यांसाठी ही जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे. कारण दूरदर्शनवरती आजी अतुलचं आम्ही एखादं गीत ऐकलं तरी घरात आई पप्या का बाते पप्या तोपक, पण त्यामागे त्यांचा रोजचा 18 तासांचा सातत्यानं रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होता धारकरी, दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काम करून या सर्वांच्या हाताला खऱ्या अर्थानं गठ्ठे पडलेले आहे. नव्हे तर असेल ती चटणी भाकर खातात, शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतात, पण महाराज जेव्हा ते नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वर प्रतान्वित करतात. भगवान परमात्म्याला तो ऐकावाच लागतो. फक्त एकच खंत, तब्येत फार कमी केली, ती परत जागेवर आणा. खऱ्या अर्थाने एकदा जोरदार कडवून टाळ्या आमच्या समस्त स्वरकंठमणींसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही साधना सोपी नाही महाराज. अहो थोडी जरी थंडी वाढली तर कडाडत्या थंडीमध्ये 2 ब्लँकेट जास्तीचे घेऊन आम्ही संध्याकाळी झोपतो, पण पहाटेच्या 3 वाजता कडाडत्या थंडीमध्ये इंद्रायणीच्या घाटावर रात्रीच्या 3 वाजता स्वतःच्या घामाचे थेंब ते शाईपुडीत मिसळलेत. म्हणून ही अखंड साधना आहे आणि ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं मृदुंगाची देवता असणाऱ्या इंद्रदेवांचा विशेष असा वरदस्त आहे. आदरणीय दादांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा मूळ खांब असणारे आमचे समस्त टाळ महर्षी, एकदा आमच्या समस्त टाळ महर्षींसाठी ही जोरदार कडवून टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि विशेषत्वानं ही सगळी लेकरं आणि त्यांना घडवणारे गुरुजन आणि त्यांच्या माता पित्यांसाठीही एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांची अधिकची भरली जाणार आहे त्या आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. बाबांसाठी जोरदार कडवून टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याचप्रमाणे या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा, कारण लक्षात घ्या महाराज, या व्यासपीठाचा पहिला मान म्हणजे आदरणीय आमच्या विनेकरी बाबांचा आहे आणि वारकरी संप्रदायाच्या धर्मसंहितेनुसार दुसरा मान म्हणजे आदरणीय आमच्या चोपदार बाबांचा आहे. कारण
खऱ्या अर्थानं चोपदार ही परंपरा सोपी नाही महाराज. आषाढीच्या वारीला जेव्हा यवनांचं आक्रमण झालं तेव्हा त्या यवनांच्या आक्रमणाला थोपवण्यासाठी स्वतः संभाजी राजांनी चोपदारांचा वेश धारण केला आणि आषाढी वारीसोबत खऱ्या अर्थानं पंढरीच्या रावळात गेले. म्हणून तर खऱ्या अर्थानं आषाढी वारीची परंपरा अखंड राहिली आणि तो शक्तीचा संगम साधणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडक हस्त, विठू वारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे तो कीर्तनामध्ये उभं राहिल्यानंतर तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो. पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा आपल्याही चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक विचारांचा वसा आणि वारसा सात्विक पद्धतीने हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. सात्विक पद्धतीने जगाच्या पाठीवरती पोहोचवण्याचं गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करणारं. कारण ज्ञानाची प्रचंड उद्भत्ता असताना त्यांचा नम्रतेचा असणारा साज मी कधीही शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. दादांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच पावसाचं वातावरण झालंय, उशीर फार झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले. पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहे जोरदार कडाळून टाळ्या होऊनच जाऊ द्यात. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले रिमोट हातात आला आणि जी चॅनल आमच्या घरात सुरू झाला की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी, 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला बलतच आले ते नको दूर जाऊ बाबा. हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमचे ही मनपूर्वक व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं आपल्या सप्ताहाचे प्रथम वर्ष आहे आणि तसं पाहिलं तर आपल्या गावामध्ये साधारणपणे 3 सप्ताह होतात. मग खऱ्या अर्थानं हे 2 सप्ताह होत असताना एवढ्या सुंदर या खऱ्या अर्थानं भैरवनाथ महाराजांच्या प्रांगणामध्ये एवढ्या सुंदर कीर्तन सप्ताहाची गरज का आहे किंवा तरुणाईने एकत्र येऊन एवढा सुंदर यज्ञ का आरंभला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आजच्या समाजाला खरंच या सुंदर सप्ताहाची गरज का आहे या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. म्हणून तर प्रश्न सुरुवातीलाच असा आहे की एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची, एवढ्या सुंदर कीर्तन सप्ताहाची खरंच तुम्हाला मला आपल्या सर्वांना गरज का आहे. लक्षात घ्या महाराज. या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत. पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल. काळजी करू नका, पाऊस येणार आणि आला तरी मी तुम्हाला भिजू देणार. मग त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही, बोलावं लागेल. मला सांगा 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्ताह आल तर सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात असे वाईट विचार कधी येऊच नये म्हणून त्यांच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज. येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी. जाऊ कमी तुम्ही बोलत चला, करावी लागतील. आणि खऱ्या अर्थानं कर्म जर आमचे आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे
आहेत आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच या समाजाला, आमच्या तरुणाईला, आपल्या सगळ्यांना एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची सप्ताहाची गरज आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, आता वातावरण थोडं बदललंय म्हणून मूळ मुद्द्यावर येतो महाराज. आता फार खऱ्या अर्थानं माझी भाषा समजतीये ना, हो बोलण्याचा स्पीड जास्त होत नाही ना, नक्की. मग चला, मग खऱ्या अर्थानं आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांची मागणी आहे आणि खऱ्या अर्थानं संतांची मागणी ही तुमच्या माझ्यासाठी खऱ्या अर्थानं वास्तवातला उपदेश असतो महाराज. कारण संत कधी मागत नाहीत आणि ते ज्यावेळेस मागणी करतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासारख्या मृत्यू लोकातील जडजीवांसाठी खऱ्या अर्थानं पाहिलं तर उपदेश असतो. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबारांची मागणी आहे की देवा, आता द्यायचं असेल तर मला हेच दान द्या की मला तुमचा विसर पडता कामा नये, तुमच्या नामाचा विसर पडता कामा नये. मग खऱ्या अर्थानं तुकोबारांची ही मागणी आता जाणकार मंडळी प्रश्न असा निर्माण करतील, महाराज मग तुमच्या माझ्या जीवनातला उपदेश कसा असू शकेल? लक्षात घ्या महाराज, अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही तिकडे जालना, मुंबई, पुणे, नाशिकला नोकरी केली आणि 58 रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. बाबा तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25-2 वर्ष गेले. तुमच्यासारखा माणूस तर तालुक्यात नाही. थोडीशी गरज आहे मला द्या. पुढचे 2 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणारे, आजच्या कलियुगातील ती वास्तवरीत आहे. आता फक्त आज मनोमन उत्तर शोधत चला महाराज. सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं महाराज? सुखासाठी बायको केली ती तर मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? कायचं बरं आहे महाराज? आल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिलेत. तो भंडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, आपल्या चांगावर पडतो काय. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, बायको मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, रात्रभर मित्रांना व्हॉट्सअपला SMS टाकून फुलाच्या गाडीत सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय येगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलतोय ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका आहे. आता सुखासाठी बायको केली, खरं सांगा महाराज सुख मिळालं? उत्तरी तर देऊ नका, संध्याकाळी घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेड्यांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले, ही बांध कोरणार एक नवीन टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही? बरं, हा विषय आज इथं जाणीवपूर्वक बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. कोणत्याही गावात जा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र आज विचार करावा लागेल. महाराज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ
आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर बांधावर उभं राहून कुऱ्हाड घेऊन धावणार असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर जर लक्ष्मणावर केस टाकण्याचा विचार करत असाल तेवढ्या सुंदर गोड रामकथेतून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाव. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल. अरे लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा घ्यायचा म्हणल्यावर वर्षभर भांडावं लागते, पण ती लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. शेवटी सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरतांसारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतरही पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. चला आता आपण रामायणामधून आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल? बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल? बांध करून आपलं आयुष्य घडवलं, आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, एक तरी माणूस सापडेल? तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा पोलीस स्टेशनची पायरी या वादातून चढायला लावून पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आज तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहे का? आणि त्यावरती खराब्याच्या क्षेत्रात आमच्या सातबाऱ्यावर चढ उतार होणार आहे का? याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, शेवटी त्या बांधातच मिसळून गेल्यात. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर आम्हाला त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र आज विचार करावा लागेल. अहो खऱ्या अर्थानं तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. जिथं जिथं भाऊ भाऊ एकत्र आहेत, आज ती घरं समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे, आणि जिथं जिथं भावाभावांमध्ये वितुष्ट आहे त्यांनी नरकात जायची गरज नाही, आज ती घरच नरक झालीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. बरं महाराज, आज परिस्थिती आमच्या महाराष्ट्राची अशी झाली की मुलांच्या शिक्षणाला आम्ही पैसा खर्च न करता आम्ही फक्त फुटभर खऱ्या अर्थानं बांधासाठी निम्म आयुष्य वकिलांना पैसे नेऊन देतोय. अरे ज्या बांधाची किंमत लाख रुपये सुद्धा होणार नाही अशा जमिनींमध्ये कोर्टामध्ये 5-5 लाख रुपये आम्ही घालून बसलोय, तरी आमचा बुद्ध्यांक खऱ्या अर्थानं जिवंत होत नसेल तर आम्ही नेमके आहोत कुठं आणि परमार्थातून शिकतोय काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आज आम्ही घराघरात एकत्र नाही, जाती जातीत एकत्र नाहीत, म्हणून तर खऱ्या अर्थानं आज आमच्या धर्माला ही ग्लानी येऊ लागली. सगळ्यात मोठी शोकांतिका. जशी आई 2 लेकरांमध्ये फरक करत नाही तसं संतही कधी जाती जातीत फरक करत नाही. ज्या दिवशी आम्ही जात बाजूला ठेवून आमचा हिंदू धर्म म्हणून एकत्र येऊ त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचा धर्म ही जिवंत होईल, आणि भाऊ भाऊ जेव्हा रक्ताचे एकत्र येतील तेव्हा घराचाही स्वर्ग होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो. अहो अचानक आलेल्या मधल्या काळातल्या कोरोनानं दाखवून दिलं महाराज, तुमच्या घरात खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर तुमच्या मोबाईलमध्ये 2000 मित्रांचे नंबर सेव्ह असू द्या, तुम्हाला इंस्टाला 1.5 लाख फॉलोअर असू द्या, शेअर चॅटला 5 लाख मित्र असू द्या, पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना आणि तुमचा आर्टिफिशियल रिपोर्ट गावातल्या चौकात गेला, अचानक तुमच्या गावातल्या कोणत्या कंपनीचा मोबाईलचा टावर पडला देव जाणे, पण अचानक मोबाईलमधल्या 2000 मित्रांचे नंबर नॉट रिचेबल झाले. शेवटी ज्या भावासोबत तुमची कोर्टात केस चालू होती, तुम्हाला जालना हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर खऱ्या अर्थानं 14 दिवस तुमची लेकरं सांभाळणार आहे, आणि तिथून तुम्हाला संभाजीनगरला हलवल्यानंतर हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे कमी पडले, म्हणून खऱ्या अर्थानं भले शिव्या देऊन का होईना पण तुमच्या हॉस्पिटलच्या बिलासाठी 4 मित्रांकडे उसनवारी करून तुमचं बिल भरणाराही तुमच्या रक्ताचा भाऊ होता. हे जीवनात कधी विसरू नका, हे जीवनात कधी विसरू नका. म्हणून हात जोडून तुम्हाला आज एक विनंती करून जातो. इथं बसलेली जेवढी तरुण पिढी आहे ना, माझ्या सगळ्या तरुण पिढीला हात जोडून आजच्या कीर्तनातल्या मागणी प्रकरणातील पहिली मागणी आज तुमच्या पायावर आहे
खऱ्या अर्थानं माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, हरकत नाही महाराज, मरेपर्यंत मला तुमच्या गावात बोलू नका. पण आज खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनातून पहिली मागणी इथं बसलेल्या सगळ्या तरुणाईच्या खऱ्या अर्थानं पायावरती डोकं टेकून विनंती करून जातो. कारण इथं जी वयस्कर पिढी बसली ना, ही फक्त घरात 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला काहीच बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या घरात आपल्या हुंदक्यांचा आवाज येऊ नये म्हणून ही वयस्कर पिढी अलगद डोक्याखालची उशी तोंडात घालतीये, अंगावर डबल चादर घेतीये आणि रात्रभर हमसून हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी त्या बाईनं बाई पण सोडून आई पण आयुष्यभरासाठी स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभा आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं. त्या बापानं गावाला सांगितलं, मी लाख पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझा काळ उजडल्याशिवाय राहणार नाही. त्या लेकरांसाठी उभा आयुष्य तो खऱ्या अर्थानं झिजत राहिला. उतारवय येईपर्यंत त्या दोघांचं एकमेकांचं आयुष्य असूनही ते एकमेकांसाठी कधी जगलेच नाही. पण आता उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात काठी आली आणि पाहता पाहता नजर अंधुक झाली. आता मात्र एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या फक्त गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधाची फाळणी केली, तशी आज आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या माय बापांची सुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एकाकडं आणि तो बाप एकाकडं राहणार असेल आणि तो बाप त्या आईकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून झुरून 1 वर्ष लवकर मरणार असेल, तर तुम्ही दर महिन्याला जरी आषाढी वारी केली, तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा. म्हणून हात जोडून तुम्हाला आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो. भले तुमची घरं 2 झाली असतील, भले तुमच्या चुली 2 झाल्या असतील, पण या सप्ताहाच्या निमित्तानं उद्या खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण होणार आहे आणि ते अवतीर्ण या ठिकाणी व्हावेत म्हणून आमच्या घराचं सुद्धा आम्ही मंदिर करणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या कीर्तनातली पहिली मागणी तुमच्या पायावर करून जातो. भले तुमची घरं 2 झाली असतील, भले तुमच्या चुली 2 झाल्या असतील, पण आजपासून एकमेकांना कधी जर गरज पडली, भले आमची घरं चुली 2 राहतील, पण मनानं आम्ही मात्र कधी वेळ पडली तर एकमेकांसाठी एकत्र येऊ, एवढी शपथ जरी या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्ही आज घेऊ शकलात तरी आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, महावैष्णवमौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. राजहंसापुढे चाचूचे आर गडे, तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे महाराज आता प्रत्येक गावात 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात 1 मंथरा होती. महिला मंडळ किती? 1. देवाच्या नगरीत 1 मंथरा होती, पण त्या मंथरेनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं. आता प्रत्येक वस्तीवर 5-5 मंथरा आहेत ना, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सुनेबद्दल, तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष पेरतील आणि एकदा तुमच्या घरात वाद सुरू झाला की मग मात्र बाजूला उभं राहून तुमच्या घराची वातात होताना मजा पाहतील. अशा मंथरांचं ऐकून जी आपल्याला सगळ्या शेवटी पाणी पाजणारे त्या सुनेचा विचार करायचा, की ज्या घरात आपली वंशवेल वाढणार आहे त्या सासरचा विचार करायचा. एवढा विचार जरी तुम्ही आजच्या दिवशी करू शकलात आणि अशा मंथरांना दूर करून आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं तरी खऱ्या अर्थानं तुमच्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या घराचं मंदिर होईल, भगवान परमात्मा मंदिरात विराजमान होतात, ते खऱ्या अर्थानं तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा तुमच्या जीवनातला सफल परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि 2री टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी. ही टोळी तर डबल डेंजर राहते. ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये, तो या अमृतुल्य आल्यापासून 10ला झालाय. आता तर 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावात भांडणं लावायची.
ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल. तुमच्या भावाबद्दल तुमच्या मनात विष पेरेल आणि एकदा तुमच्या भावंडांमध्ये वाद सुरू झाला की गावातल्या पारावर बसून दिवसभर तुमच्या वादाची मजा घेईल. अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की अशा कावळ्यांना दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. एवढा विचार जरी आजच्या या सप्ताहाच्या निमित्तानं साध्य करू शकलात तर तुमचं जीवन परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं. घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? खोटं नाही बोलायचं. कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला त्या दिवशी वीट होती 3 रुपये आणि स्टील होतं 28 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधलं त्या दिवशी वीट होती 13 रुपये आणि स्टील होतं 68 रुपये. म्हणजे घर बांधायचं स्वप्न पाहिल्यानंतर पप्यासाठी घर बांधण्यासाठी जवळजवळ तुमच्या आयुष्यातली तुम्ही 30 वर्ष खर्च केली, 30 वर्ष कष्ट केले, तेव्हा पप्यासाठी एक घर बांधून पूर्ण झालं. चूक की बरोबर? मग जर तुमच्या आयुष्यातली 30 वर्ष तुम्ही फक्त पप्यासाठी घर बांधण्यासाठी दिली, मग तुम्ही गेल्यानंतर तुमचा लाडका पप्या म्हणेल का आपल्या वडिलांनी आपल्यासाठी 30 वर्ष घालवली, एवढं सुंदर घर बांधलं, मग आपण त्यांना शेवटची आंघोळ आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काही कोटीचं जरी बांधलं, एकदा आंघोळीला बाहेर पाणी निघालं की त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला. आता सुखासाठी बायको केली. बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली आहे. आता एका ताई म्हटली बा महाराज असं का बोलले, तर उद्याच चर्चा नको, घ्या पुरावा. फक्त 1 महिन्यासाठी आपल्या गावात सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्या जन्माला आला. महिला मंडळ पप्या आपला कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत तुमच्या घरात नवीन गुड्डी येत नाही आणि आलेली नवीन गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीला ती गेल्यानंतर जोपर्यंत गोड पुऱ्या आणत नाही आणि आणलेल्या श्रावणपाठीच्या गोड पुऱ्या जोपर्यंत सगळी वस्ती खात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा पहिल्या श्रावणपाठीच्या आलेल्या गोड पुऱ्या सगळ्या वस्तीनं खाल्ल्या, तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत. सुखासाठी बांध कोरले. बांधही आपले किती दिवस आहे महाराज? ज्या बांधासाठी आम्ही माय बापाच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या बांधासाठी आम्ही माय बापांची ताजासूट केली, अरे ज्या बांधासाठी आम्ही खऱ्या अर्थानं दिवाळीच्या सणाला बायकोला किराणाचे पैसे न देता आम्ही खऱ्या अर्थानं वकिलाला जाऊन पैसे भरले, ज्या बांधासाठी निम्म आयुष्य आम्ही पोलीस स्टेशनच्या पायरीवर घालवलं, ज्या बांधासाठी कोणत्याही सणावाराला घरी न थांबता आम्ही खऱ्या जवळ थांबा, खांबाच्या जवळ थांबा सर्व. लक्षात घ्या महाराज. आता जे खऱ्या अर्थानं खाली बसून घ्या, खाली जोपर्यंत बसून आमचे घ्या. सगळे एकनाथ आहेत, जोपर्यंत आमचे सगळे एकनाथ आहेत तोपर्यंत इथं काहीही खऱ्या अर्थानं हलणार. त्याच्यामुळे उभे राहिले त्यांनी बसा आणि जे भक्कम उभे आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण लक्षात घ्या महाराज, अध्यात्माचा वाट एवढी सोपी नाही. त्या वाटेवरती माया येतच असते आणि त्या मायेमध्ये गुरफटून जायचं की त्या मायेला दूर ठेवून परमार्थाच्या मार्गावर चालत राहायचं. आता हे तुम्ही ठरवायचं. जर तुम्ही उठून पावसाकडे पाहत राहिला तर मायेच्या नादी लागलात, पण त्या मायेकडे लक्ष न देता इकडं लक्ष दिलं तर परमार्थाची वाट सुकर. म्हणून लक्षात घ्या, हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, ज्या बांधासाठी आम्ही उभं आयुष्य खऱ्या अर्थानं झिजवलं, फक्त 2 मागण्या मी तुमच्याकडे मागून जाणार आहे. खऱ्या अर्थानं मला सांगा, ते बांधही शेवट आपले राहिले का? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्याच खऱ्या अर्थानं 13वीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी लाडका पप्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत. आणि तो ग्रामपंचायतमध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी आपल्या मृत्यू दाखला पाहिला की आपल्या नावाला कंस आल्याशिवाय राहत नाही. मग ज्या बांधासाठी आम्ही आयुष्य खऱ्या अर्थानं झिजवलं तो बांधाही आमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे.
म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नश्वरच आहे, पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो या मृत्यूलोकातला प्रवास आहे त्या प्रवासात पुढे न जाता मूळ विसावा जर घ्यायचा असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य या मृत्यूलोकात कोणता असेल तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये वयाच्या 16 वर्षापर्यंत फक्त आणि फक्त आनंद होता, पण वयाच्या 16 वर्षानंतर ज्याप्रमाणे सूर्य खऱ्या अर्थानं उगवल्यानंतर सूर्यास्ताकडे जातो, ज्याप्रमाणे जे दुष्काळ पडलाय, कालांतरानं तिथं पर्जन्यवृष्टी झाल्याशिवाय राहत नाही, ज्या समुद्रातून विष निघतं कालांतरानं अमृत निघाल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे ठरलेलंच आहे. वयाच्या 16 वर्षापर्यंत तुकोबारांच्या जीवनामध्ये आनंदाचा पर्वत होता, पण पाहता पाहता त्यांच्या वडिलांचं निधन झालं, बोल्लोबांच्या निधनानंतर कनकाई माऊलीचं निधन झालं. पाहता पाहता खऱ्या अर्थाने या दुःखातून ते सावरता तोच सावजीची बायको मृत्यू झाल्यामुळं विरक्त होऊन सावजी निघून गेला. अरे यातूनही सावरतो तोपर्यंत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची मातीला दुष्काळ आला, जवळ होतं ते सगळं समाजाला दिलं. ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्यांच्या शेवटी घरात एक दानाही राहिला नाही, दारावरची जनावरं गेली, पहिल्या बायको आणि मुलांचं निधन झालं. अरे ज्यांच्याकडून येणं होतं त्यांनी हात वर केले, खऱ्या अर्थानं ज्यांना देणं होतं ते दाराशी बसले आणि शांतपणे तुकोबाराय विचार करू लागले, अरे हा प्रपंच म्हणजे कोळशासारखा आहे. ज्याप्रमाणे बचनाग नावाची वनस्पती खाताना अमृतापेक्षाही गोड लागते, पण एकदा खाल्ली कितीही औषधोपचार करा मृत्यू हा निश्चित आहे. त्याप्रमाणे प्रपंच हा सुरुवातीला गोडच आहे, पण शेवटी मात्र दुःख देणारा आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं तुकोबारांच्या अंतकरणामध्ये प्रपंचाबद्दलची विरक्ती आणि परमार्थातल्या आसक्तीचा उच्चांक साधला गेला आणि एक एक पाऊल तुकोबारांचं भामचंद्र डोंगरावर पडू लागलं. भामचंद्र डोंगरावर 8 दिवस अन्न पाण्याविना खऱ्या अर्थानं त्यांनी भगवंताची आराधना केली, म्हणून तर भगवंताला त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं. आणि भगवंताची भेट झाल्यानंतर भगवंतांनी विचारलं तुकोबाराय काय हवं, आणि तुकोबाराने सांगितलं देवा अरे ज्या प्रपंचात तल्लीन आहोत तो शेवटी नश्वरच आहे, पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा या मृत्यूलोकातला प्रापंचिक जीवाचा प्रवास आहे, तो प्रवास जर खंडित करून मूळ विसावा घ्यायचा असेल तर या नश्वर देहाला मृत्यूलोकात एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आता देवा खऱ्या अर्थानं फक्त तुझा विसर, तुझ्या नामाचा विसर होऊ देऊ नको.
साक्षात भमचंद्र डोंगरावर आलेल्या भगवान परमात्म्यानं तुकोबारांना प्रश्न केला. तुकोबाराय, अहो खऱ्या अर्थानं या भेटीचा योग म्हणून काहीतरी मागा. तुकोबारांनी सांगितलं, देवा आता खऱ्या अर्थानं काहीच नको, कारण ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो शेवटी नश्वर आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा प्रवास, त्यामध्ये खऱ्या अर्थानं मूळ विसावा भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि तो ईश्वर जर आपला असा केला, त्याचं नाम जर आता खऱ्या अर्थाचा विसर झाला नाही तर या देहाचं कल्याण आहे. त्यानं काय होईल? गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी तुमचे गुण गाईन. खऱ्या अर्थानं हेच माझ्या जीवनाचं सार असेल. मला मुक्ती नको, धन नको, खऱ्या अर्थानं फक्त संतांची संगती द्या. आणि जर ती मिळाली तर गर्भवासाचं दुःख सुद्धा, तुका म्हणे गर्भवासी हलावी आम्हासी. खऱ्या अर्थानं गर्भवासाचं दुःख सुद्धा काहीच नसेल. एकदा प्रेमानं भजन करूया. ज्ञानेश्वर